कच्चे टोमॅटो तर आपण नेहमी वेगवेगळ्या पदार्थामध्ये वापरतोच, पण अशी तोंडाची डबल चव वाढवणारी चटकदार चटणी कधी खाल्ली आहे का हो? फक्त 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होते आणि शिवाय पौष्टिकसुद्धा. चला तर मग पटकन याची रेसिपी पाहूया. नमस्कार सर्वांना, खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर या रेसिपीसाठी मी इथे कच्चे 4 टोमॅटो घेतलेत. टोमॅटो सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घेतले आणि आता मधून असे कट मारून घ्यायचेत. याचे असे मी 4 भाग करून घेतले. जास्त बारीक फोडी करण्याची काही आवश्यकता नाही आहे. आतमध्ये एखादं टोमॅटो खरा वगैरे असू शकतं, त्यामुळे चिरून व्यवस्थित बघून घ्यायचं. तर सुरुवातीला कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवायचे. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? कढईमध्ये तेल टाकल्यानंतर तेल गरम झालं की मी जिरे मोहरीची फोडणी न देता चिरलेले टोमॅटो लगेचच घातलेले आहेत. तर पुढे रेसिपीमध्ये पहा तुम्ही. खूप छान वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तेलामध्ये ना एकदम छान मस्त असं टोमॅटो भाजून घ्यायचे, कारण की टोमॅटोला छान असा भाजलेला स्वाद आला ना, या रेसिपीची खरी मजा येणार आहे. टोमॅटोचा कलर चेंज होईपर्यंत चांगलं हे भाजून घेतले. जरासा लालसर कलर आलेला आहे बघा. आणि रेसिपीमध्ये आता खरा ट्विस्ट येणार आहे, कारण की पुढे जे मी घटक वापरते ना, त्यापासून मस्त अशी जबरदस्त चव तर येणारच आहे, शिवाय पौष्टिकतासुद्धा वाढते रेसिपीची. यासाठी इथे मी अर्धी वाटी कढीपत्त्याची पानं घेतलेत. एकदम ताजा फ्रेश कढीपत्ता वापरायचा आहे. पुदिनासुद्धा घेतलेला आहे. जेवढा कढीपत्ता आपण घेतो आहे तेवढाच पुदिना घ्यायचा आहे. त्याचे जे कोवळे शेंडे असतात ते सुद्धा इथे मी वापरलेत. याचबरोबर कोथिंबीर घ्यायची आहे, आणि कोथिंबीर घेताना सुद्धा बघा मी इथे त्याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या सकट कोथिंबीर घेतली. कढीपत्ता, पुदिना आणि कोथिंबीर सगळं एकत्रच घेतले. पाणी घालून हे चांगलं 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मिक्सरचं छोटंसं भांडं घेतलं आणि त्यामध्ये हे सगळं मी काढून घेतलेलं आहे. 1 चमचा भरून जिरे घालायचे. थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे. तर खडं मीठ घेतलं इथं मी. वाटताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. चालू बंद करत हे व्यवस्थित चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. वाटण तयार झालेलं आहे. आता याला तिखट चव येण्यासाठी हिरव्या मिरच्या घालायच्यात, पण माझ्याकडे हिरव्या मिरच्या नसल्यामुळे इथे थोड्याशा पिकलेल्या गाभोळ्या मिरच्या मी घेतलेत, पण ह्या ओल्याच आहेत. मग कोणतीही मिरची वापरली तरी चालेल, फक्त तिखटपणा येणं महत्त्वाचं आहे. तिखटाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा. तर पुन्हा एकदा हे मी मिक्सरला फिरवून घेतलं मिरच्या घालून. याची आणखीनच पौष्टिकता वाढवण्यासाठी शेवटची आणि महत्त्वाची भर म्हणजे यामध्ये 2 चमचे मी भाजलेले तीळ घेतलेले आहेत, ते घालायचेत. छोटे 2 चमचे वापरलेत. आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे. हे सगळ्यात शेवटी घालण्याचं कारण पण तसंच आहे, कारण की हे जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा वाटण तयार झालं आहे. टोमॅटो परतून जे तेल उरलं होतं त्यामध्येच थोडंसं हिंग घातलं आणि हे जे वाटण बनवलं होतं ते कढईमध्ये घालून व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि तोपर्यंत परतून घेतलेले टोमॅटोसुद्धा मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे. टोमॅटो वाटताना बारीक वाटून घ्यायचं आहे आणि ते यामध्ये मिक्स करायचे.
मैत्रिणींनो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा एखादा मिनिटभर चांगलं परतून घ्यायचे आणि टोमॅटो कच्चे वापरलेले असल्यामुळे थोडासा आंबूसपणा याला येतो. मस्त जबरदस्त चव लागते. शिवाय यामध्ये बरेच असे आपण घटक वापरलेत जे की पौष्टिक पण आहेत आणि आपल्या तोंडाला डबल चव देणारे सुद्धा आहेत. आणि ही बघा एकदम जबरदस्त तोंडाची डबल चव वाढवणारी पौष्टिक अशी टोमॅटोची चटणी आपली तयार झाली आहे. चपातीसोबत, भाकरीबरोबर किंवा भातासोबत पण तुम्ही तोंडी लावू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी चटणी बनवून तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता. खराब होत नाही, 2 दिवस तरी चांगली टिकते. चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.